अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अखेर कोर्टाच्या आदेशाने घेण्यात येणार आहेत। याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील प्रशासन तसेच राजकीय मंडळी तयारीला लागले आहेत। राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी पंढरपूर नगरपालिका या नगरपालिकेत स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचा थोडाफार काळ सोडला तर परिचारक गटाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे। यावेळीही सत्ता अबाधित ठेवण्यासाठी परिचारक गटांकडून जोरदार मोर्चा बांधणीला सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी मोठा हालचाली करत आहेत। पंढरपुरातून म्हाड्याचे आमदार अभिजित पाटील तर मंगळवेढ्यातून भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांनी मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे असे दिसून येते। विधानसभा निवडणुकीत विठ्ठल सहकारीचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांचा निसटत्या मताने पराभव झाला। या कारणामुळे नैराश्यातून भगीरथ भालके पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाल्याची चर्चा विठ्ठल परिवार तसेच स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्यावर प्रेम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये होत आहे। याच संधीचा फायदा उचलत अभिजित पाटील यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर नानांच्या काळापासून असलेली निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या गळ्याला लावण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत। पंढरपुरातील संतपेठ भाग हा भारत नाना भालके यांच्यामुळे विठ्ठल परिवाराचा बालेकिल्ला राहिलेला आहे। या भागावर आमदार अभिजित पाटील यांनी लक्ष केंद्रित केल्याचे प्रामुख्याने दिसून येते। संतपेठ भागातील अनेक आजी माजी नगरसेवक सध्या अभिजित पाटील यांनी बोलविलेल्या बैठकांना उपस्थित राहिल्याचे प्रामुख्याने दिसून येते। पंढरपूर शहरातील परिचारक विरोधी नेते मंडळी संघटना कार्यकर्ते यांची एकत्रित मूठ बांधण्याचे काम आमदार अभिजित पाटील यांनी सुरू केले आहे। तर दुसरीकडे मंगळवेढ्यात भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांचाही जनसंपर्क कमालीचा वाढला आहे। आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा वारू रोखण्यात अभिजित पाटील व अनिल सावंत यांना कितपत यश येते हे बघणे औचित्याचे असेल। पंढरपूर नगरपालिकेच्या संदर्भात प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आजच पंढरी संचार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।